हॅलो फ्रेंड्स, मी रेणुका तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे कोबीचे पराठे। तर चला तर मग आपण साहित्य बघूया। मी इथं जाडसर कोबी कट करून घेतला आहे, कारण तो आपल्याला नंतर बारीक करायचा आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि थोडेसे तीळ घेतले। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। आधी आपण कोबी आणि हे अद्रक, लसूण आणि जिरे, मिरची मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तर असे मी वाटून घेतला आहे आणि आपण त्यात आता बाकीचं साहित्य ऍड करूया। हे मसाले टाकते मी, कोथिंबीर आणि यात आपण गव्हाचं पीठ टाकून चांगलं घट्टसर मळून घेऊया। चपातीला जसं भिजवतो ना तसं भिजवायचं। तुम्ही त्यात बाजरीचं पीठ सुद्धा ऍड करू शकता। आता मी यात गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपण याला घट्ट असं मळून घ्यायचे। आणि मीठ टाकायला विसरू नका, चवीनुसार मीठ टाका। तर असं आपलं पीठ मळून झालं आहे। मी याचे छोटे छोटे पराठे लाटून घेते। असे हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मुले कोबीची भाजी खायला खूप कंटाळा करतात। जर तुम्ही असे पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील। नक्की ट्राय करा। तर असे आपले पराठे तयार आहे। तुम्ही त्याला दही, सॉस सोबत खाऊ शकता आणि कढी सोबत सुद्धा ते खूपच छान लागतात। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असली तर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।